कुरकुरीत कटलेट म्हटलं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच फार आवडतात. तर आज आपण बनवणार आहोत हाय प्रोटीन सोयाबीन कटलेट. बाहेरून एकदम गोल्डन आणि कुरकुरीत, तर आतून मऊ आणि चवदार. आणि एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवावेसे वाटेल. सकाळचा किंवा संध्याकाळचा नाश्ता असो, मुलांच्या टिफिनसाठी असो, किंवा 2 पाहुणे घरी आल्यावर काहीतरी पौष्टिक त्यांना द्यायचं असेल तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. कमी साहित्यात सोप्या पद्धतीत झटपट तयार होते आणि चवीला एकदम जबरदस्त लागते. आणि यामध्ये आपण मैदा वापरलेला नाही आणि यांना डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करून आपण तयार करणार आहोत. त्यामुळे ते आरोग्यासाठीही चांगले आहेत. चला तर मग सोयाबीनचे स्वादिष्ट पौष्टिक कटलेटच्या रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आता सुरुवातीला इथं कटलेट बनवण्यासाठी आपल्याला सोयाबीन घ्यायचे. तर इथं मी 2 कप सोयाबीन वडी घेतलेली आहे आणि तिला आपण आता पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत. तर त्यासाठी इथं मी गरम पाणी घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर थंड पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटासाठी भिजत ठेवलं तरी चालेल, पण इथं मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साधारण 5 ते 7 मिनटं असेच हे पाण्यामध्ये ठेवून घेणार आहे, म्हणजे सोयाबीन वडी छान फुलतात. आणि तुम्हाला जर जास्त घाई नसेल तर तुम्ही साध्या पाण्यातही भिजत घातलं तरी चालेल. आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर आता बघा 15 ते 20 मिनटं झालेली आहेत आणि सोयाबीन वडी छान अशी थंडही झालेली आहे आणि व्यवस्थित भिजली गेलेली आहे. तुम्हाला आता दाखवते मी. तर बघा असं दाबून बघितलं तर एकदम छान अशी सॉफ्ट लागते हाताला, म्हणजे आपली सोयाबीन वडी छान भिजली गेलेली आहे. आता आपण त्यातील पाणी काढून घेणार आहोत. तर पाणी काढताना काय करायचं, तर पूर्णपणे असे मूठमध्ये दाबून व्यवस्थित त्याचं पाणी निघेल तोपर्यंत दाबून पाणी काढून घ्यायचं आहे. तर आता इथं मी सगळ्या सोयाबीनमधलं पाणी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला मिक्सरमधनं बारीक फिरवून घेणार आहोत. तर त्याला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथं मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धी सोयाबीन वडी टाकून घेतलेली आहे. तर यामध्ये आपल्याला अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही. आणि आता बघा मी याची बारीक असे वाटण करून घेतलेलं आहे, पण आपल्याला हे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. जास्तही पेस्ट वगैरे करायची नाही, नाहीतर जे आपले कटलेट आहे ते व्यवस्थित येणार नाही आणि चिकट होतील. तर त्यासाठी ही टीप लक्षात ठेवायची. तर आपल्याला हे थोडंसं जाडसरमध्येच वाटण करून घ्यायचं आहे. आता मी एका बाउलमध्ये हे वाटून घेतलेलं सोयाबीन वडी आहे ती टाकून घेते आणि दुसरी बॅच आहे तर तीही याच पद्धतीने व्यवस्थित मिक्सरमधनं फिरवून घेते. तर आता मी दोन्ही बॅचेस व्यवस्थित मिक्सरमधनं काढून घेतलेले आहे आणि बारीक करून घेतलेलं आहे. तर आता आपले सोयाबीन कटलेट छान असे टेस्टी होण्यासाठी यामध्ये आपण काही साहित्य टाकून घेणार आहोत. तर इथं मी मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. अर्धी हिरवी शिमला मिर्च मी बारीक कट करून घेतलेली. तुम्ही लाल पिवळी कोणतीही घेऊ शकता. नंतर थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली. इथं 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा यांचा मी ठेचा करून घेतलेला आहे. नंतर अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा मिरी पावडर घेतलेली आहे. आता आपल्याला हे सगळं साहित्य आहे ते सोयाबीनच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर मी एक एक करत सगळं साहित्य यामध्ये व्यवस्थित टाकून घेणार आहे. तुम्हाला अजून काही भाज्या वगैरे यामध्ये ॲड करायच्या असतील तर त्याही ॲड करू शकता. त्याने अजूनच हे सोयाबीन कटलेट आहे ते पौष्टिक बनतात. आता यामध्ये जिरे पावडर आणि मिरे पावडर टाकून घ्यायचे. नंतर यामध्ये मी 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे. नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. तुम्ही हवं तर यामध्ये चाट मसालाही टाकून घेऊ शकता. आता आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहोत. तर इथं मी साधारण 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेते, त्यामुळे याला छान बाइंडिंग येते. आणि नंतर 2 चमचे मी इथं बेसन पीठ टाकून घेते, त्यामुळे आपले जे कटलेट आहे ते छान पद्धतीने व्यवस्थित तयार होतात आणि टेस्टलाही खूप छान लागतात. आता यामध्ये मी 1 चमचा भरून तेल टाकून घेतलेलं आहे. तेलऐवजी तुम्ही साजूक तूपही टाकून घेतलं तरी चालेल. आता आपलं हे सगळं साहित्य तयार आहे. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. चांगलं एकजीव करायचं आहे, म्हणजे सगळे मसाले आणि इतर जिन्नस सोयाबीन मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला जास्तही यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा बेसन पीठ टाकायचं नाही, नाहीतर ते एकदमच कोरडं कोरडं बनतं आणि अजून मग आपल्याला थोडंसं पाण्याची गरज पडू शकते. तर त्यासाठी हे मिश्रण अगदी परफेक्ट आहे. तर बघा मी गोळा करून बघते. तर असा गोळा करून बघायचा आणि तुम्हाला जर कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि जर थोडंसं ओलावा वाटत असेल तर अजून एखाद चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं. आता हे सगळं साहित्य आपलं तयार आहे. आता आपण कटलेट कसं करायचं ते बघून घेणार आहोत. आता कटलेट करण्यासाठी इथं काही जास्त मेहनत वगैरे काहीच लागत नाही. तर असा हातात गोळा घ्यायचा. तुम्हाला कटलेट लहान मोठ्या साईजमध्ये जाड बारीक जसं हवं त्या पद्धतीने गोळा घ्यायचा
तर मी इथं मध्यममध्ये गोळा करून घेतलेला आहे आणि त्याला असं थोडंसं गोल केलं की हातावर असं प्रेस करून घ्यायचं आहे, दाबून घ्यायचं आहे. दोन्ही हातांमध्ये दाबल्यानंतर असं थोडंसं चपटं करून घ्यायचं आहे. आणि आता बघा असं कडेकडेचा भाग व्यवस्थित गोलाकारमध्ये करून घ्यायचा, म्हणजे त्याला छान असा कटलेटचा आकार तयार होतो. तर बघा या पद्धतीचं असं कटलेट तयार करून घ्यायचं आहे ना. एकदम सोपी पद्धत, काही जास्त मेहनत वगैरे काही लागत नाही. अगदी 10 मिनिटामध्ये तुम्ही सगळे कटलेट बनवून तयार करू शकता. तर आता मी परत तुम्हाला एक कटलेट तयार करून दाखवते. तर तुमच्या आवडीनुसार गोळा लहान मोठा साईजमध्ये घ्यायचा, तो हातावर व्यवस्थित असा गोल करून घ्यायचा आणि दुसऱ्या हातावर असं दाब देऊन त्याला प्रेस करून घ्यायचं आहे. आणि असं गोलाकार आकार देत त्याला मध्यभागीही थोडंसं चपटं करून घेत चालायचं, म्हणजे एकसारखं असं आपलं हे कटलेट तयार होतं. कडेकडेचा भाग व्यवस्थित दाबून घ्यायचा, म्हणजे क्रॅक वगैरे पडत असतील तर तेही व्यवस्थित करून घ्यायच्या. तर आता या पद्धतीचं आपलं दुसरं कटलेटही तयार झालं आहे. तुम्हाला जर हे पौष्टिक असे कटलेट मुलांच्या डब्यावर टिफिनवर द्यायचे असतील तर तुम्ही रात्रीचं ही सगळं पूर्वतयारी करून घ्यायची आणि सकाळी उठून हे शॅलो फ्राय करून घ्यायचे, किंवा तुम्हाला जर हवं असतील तर थोडं जास्त तेल टाकून त्यांना व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे. तर बघा बोलता बोलता तिसरं कटलेटही तयार आहे. तर याच पद्धतीने राहिलेले कटलेटही तयार करून घ्यायचे. तर बघा मी इथं कटलेट तयार करून घेतलेले आणि त्यांना आता आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं मी गॅसवर एक तवा गरम करायला ठेवून घेतलेला आहे. तवा थोडासा गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 पळ्या मी तेल टाकून घेतलेलं आहे. आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यावर आता आपण हे जे कटलेट तयार करून घेतलेले ते असे सोडून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मध्यम ते कमीच ठेवायची. थोडंसं तेल गरम झालं की लगेचच आपल्याला गॅसची आच कमी करून घ्यायची आणि नंतर मंद आचेवरतीच हे कटलेट छान असे फ्राय करून घ्यायचे. तर आता बघा मी 2 ते 3 मिनटं व्यवस्थित त्यांना असंच राहू देणार आहे आणि नंतर त्यांना पलटून बघायचं. तर बघा एक साईड किती छान मस्त अशी त्याची भाजली गेलेली आहे. तर बघू शकता आपण कमी तेलामध्येच हे छान असे पौष्टिक कटलेट तयार करून घेतोय. तर एक एक करत मी असे हे पलटवून घेणार आहे. तर आपण असं थोडंसं चेक करून बघायचं, नाहीतर ते तव्याला चिकटू शकतात किंवा तव्याला करपू शकतात. त्यासाठी असं अधूनमधून त्यांना पलटत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम ते कमीच ठेवत चालायची, जास्त हाय फ्लेमवर करायचं नाही, नाहीतर ते वरतून करपतील आणि आतून कच्चेच राहतील. तर असे आपल्याला हे 1-1, 2-2 मिनिटांनी असे पलटत राहायचे. तर बघा एकदम छान असे मस्त त्यांना कलर येत चाललेला आहे आणि मी त्यांची बाजू अशी उलटपलट करत चालते. तर बघा आता मी अजून परत एक बाजू पलटवून घेते त्यांची. तर एकदम मस्त असे वरतून क्रिस्पी तयार झालेले आहेत आणि रंगही खूप छान आलेला आहे. तुम्ही 2 पाहुणे घरी आल्यावर झटपट हे बनवून त्यांना खायला देऊ शकता. तर बघा आता मी तुम्हाला जवळून दाखवते. तर बघा कलर किती छान आलेला आहे आणि आपले कटलेट किती छान दिसत आहेत आणि अगदी हेल्दी आहेत. हॉटेलात मिळतात त्यापेक्षाही भारी आहे असे कटलेट हे घरीच तयार होतात. आणि हो, तुम्हाला एक विनंती आहे, आतापर्यंत ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकता इथं आपले कटलेट किती छान असे मस्त तयार झालेले, वरतून क्रिस्पी आणि आतून छान सॉफ्ट असे तयार आहेत. तर मी उलट पलट करत साधारण 5 ते 6 मिनटं यांना छान असे शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत आणि आता आपण त्यांना काढून घेणार आहोत. तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत हे सर्व करू शकता किंवा चहासोबत तुम्ही हे खाऊ शकता. खूप छान असे टेस्टी लागतात. तर आता आपले कटलेट तयार आहे आणि मी त्यांना आता एका प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे. तर तुम्ही इथं बघितलंच असेल तर आपण यामध्ये अजिबात मैदा वगैरे काहीच टाकलेलं नाही आणि आपण यांना डीप फ्रायही केलेलं नाही. असे पौष्टिक आपले हे सोयाबीनचे कटलेट तयार झालेले आहेत. अगदी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये 2 पाहुणे घरी आल्यावर तुम्ही हे झटपट अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये हे सोयाबीन कटलेट तयार करू शकता. अगदी पौष्टिक असा नाश्ता तयार होतो. तर बघा दिसायला किती छान असे मस्त दिसत आहेत, वरतून रंगही किती छान आलेला आहे. अगदी वरतून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे तयार आहेत. तर बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते. तर बघा आतपर्यंत मस्त असे छान शिजले गेलेले आहेत, अगदी मस्त मऊ असे झालेले आहेत, अजिबात कच्चे वगैरे नाही. तर एकदम परफेक्ट असे तयार झालेले आहेत. तुम्ही एक वेळा करून बघाल तर परत परत मुलं हेच खाण्यास मागतील. इतके पौष्टिक असे आपले हे कटलेट तयार होतात.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ते फार आवडेल. तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.